मी अरुण घोडके. शिवचिंतन इंग्रजी पत्रामध्ये शिवरायांच्या दक्षिण दिग्विजयाविषयी माहिती सापडती ते अशी: मोरोपंडित आणि अण्णाजी पंडित आदी मंत्र्यावरती राज्यकारभार सोपवून शिवरायांनी इसवी सन 1677च्या सुमारास फेब्रुवारी महिन्यामध्ये ते दक्षिणेत स्वारीवरती निघाले आणि मार्चच्या प्रारंभी कुतुबशाच्या राजधानीत म्हणजे भागानगर उर्फ हैदराबाद येथे पोहोचले. स्वतःबरोबर त्यांनी अगदी निवडक तगडे नावाजलेले तरुण धाडसी 25,000 घोडेस्वार घेतले होते. मुख्य सेनापती म्हणून हंबीरराव मोहिते हेच होते. किल्ले जिंकण्यासाठी आणि हातगाईच्या लढाईसाठी निवडक प्यादे येसाजी कंक, सूर्याजी मालुसरे अशा नामांकित योद्ध्यांनाही त्यांनी बरोबर घेतले होते. वाटेमध्ये जंगले तोडणे, दगड फोडणे, सुरुंग लावणे अशा कामासाठी बेलदार, कामाटी मोठ्या संख्येने घेतले होते. सर्वांची शस्त्रे, दारुगोळे, भाले, चिलकते, नवीन शस्त्रे उत्तम तऱ्हेची ठेवली असून पोशाख, अलंकार, निशाणे यांचे बाह्य थाट स्वतंत्र सार्वभौम छत्रपती शोभेल असेच ठेवले होते. या स्वारीमध्ये अवजड तोफा मात्र नव्हत्या अशी नोंद इंग्रजी कागदपत्रामध्ये सापडते. बहुत काय बोलणे, राम कृष्ण हरी